शेतकरी मंडळी रामराम। यावर्षी आपल्या शेतामध्ये नेमकी कोणती तूर लावावी, अंकुरची चारू की गोल्ड 100? कारण की लागवडीचं आपल्याला दमदार उत्पादन पाहिजे असेल तर अगोदरच आपल्याला नियोजन करावं लागते आणि 50% आपलं उत्पादन याच्यावर ठरते की आपण कोणती व्हरायटी लागवड करता आणि नंतर 50% आपलं जे नियोजन आहे याच्यावर ठरते। दोन्ही व्हरायटी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहे, कारण दोन्ही व्हरायटी लागवड आपल्या शेतामध्ये आपण केलेली होती। म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा, बाग शेतकरी बांधवांना शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। आता खरीपचं जे आपलं महत्त्वाचं मुख्य पीक आहे ते म्हणजे तूर, आणि सध्या भाव पाहिले तर बऱ्यापैकी चांगले भाव तूर पिकाला आता आलेले आहेत। कमी फवारणीमध्ये कमी खतामध्ये तुरीचं उत्पादन जे आहे ते भरघोस आपल्याला देऊन जाते आणि मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये एक चांगलं उत्पादन कमी बजेटमध्ये आपण काढलेलं आहे। आता दोन्ही तुरीचं वैशिष्ट्य वेगळं आहे, दोन्ही तुरीच्या कंपन्या, व्हरायटी, जाती आणि कालावधी वेगळा आहे। आपण जर अंकुरची चारू पाहिली तर ज्या वेळेसपासून चारूची निर्मिती झाली पूर्णपणे मार्केट गाजवणारी तूर आहे ते म्हणजे चारू। खास करून विदर्भासाठी म्हणजे अतिशय जबरदस्त पेरा विदर्भ शेतकरी त्या ठिकाणी चारूचा करतात। झुळपी वळणारी आहे, जास्त फांद्या करणारी आहे, हिरव्या तपकरी कलरचे शेंगा आहेत आणि लाल भडक तूर आहे। आणि विशेष म्हणजे मर रोगास, जो तुरीमध्ये भयंकर रोग आहे मर रोग, त्याला सहनशील आहे। जमीन कशी असू द्या, मध्यम, हलकी ते भारी, चांगलं दमदार उत्पादन जे आहे कमी बजेटमध्ये अंकुरची चारू आपल्याला देऊन जाते। आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस आपण तूर काढतो मार्केटला विकायला नेतो, प्रति क्विंटलला 100 ते 200 रुपये जास्त भावानं चारू विकली जाते याच्या कलरनं। म्हणजे तूर पाहूनच व्यापारी सांगते की हे चारू की तूर आ गई भाई, हे वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी चारूचं। आपण जर भारी जमिनीमध्ये तूर लागवड केली आणि एखादं पाणी शेंगावस्थेमध्ये दिलं तर रेकॉर्ड उत्पादन आपण चारूचं त्या ठिकाणी घेऊ शकता। म्हणजे 3 ते 4 वर्षांमध्ये असे बरेच शेतकरी बांधवांचा आम्ही संवाद साधलेला आहे की ज्यांनी चारू तूर पेरून एक चांगलं दमदार उत्पादन जे आहे ते आपण काढलेलं आहे। मागच्या वर्षी आपण तूर पिकाची लागवड केली होती, एक चांगलं रेकॉर्ड उत्पादन कमी बजेटमध्ये आपण चारूचं त्या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि थोडीशी ही व्हरायटी थोडी लेट आहे, म्हणजे हे काढून आपण शक्यतोवर कोणतं पीक घेऊ शकत नाही, ठीक आहे ना। परंतु कमी बजेटमध्ये एक चांगली तूर आहे चारू आणि रोगाला सहनशील आहे, म्हणजे जास्त करून कीड जे आहे हे पडत नाही, कारण चोपडी त्या ठिकाणी शेंगा आहे, थोड्याफार केसाळ आपल्या शेंगा आहे मला पाहायला मिळतात आणि हिरव्यागार कलरच्या शेंगा आहेत आणि लाल भडक पूर्णपणे तूर आहे। म्हणजे लाल तुरीमध्ये सध्या 1 नंबरवर जर कोणती व्हरायटी असेल तर त्याचं नाव आपल्याला चारू त्या ठिकाणी पाहायला मिळते। आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांची आवड, स्वतःहून शेतकरी मागतात की आम्हाला चारू पाहिजे, आणि मार्केटमध्ये अधिराज्य करणारी व्हरायटीसुद्धा त्या ठिकाणी चारू आहे। दुसरी व्हरायटी म्हणजे गोल्ड 100। व्हरायटी चांगली आहे, अर्ली आहे, पण चारूपेक्षा एक 20-25 दिवस त्या ठिकाणी अर्ली, 20 दिवस अर्ली आहे। आणि मागच्या वर्षी शेतकरी बांधवांनी हे व्हरायटी काढून तूर काढून थोडं लेट झालं, पण गव्हाची पेरणी त्या ठिकाणी केलेली आहे, हे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे। विशेष म्हणजे पोपटी कलरच्या शेंगा आहेत आणि लाल तूरमध्ये हे तूर येते आणि 4 ते 5 दाण्याची हे शेंग आहे। चारूची शेंग हे 3 ते 4 दाण्याची आहे आणि हे जे गोल्ड 100 आहे 4 ते 5 दाणे यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्या ठिकाणी याचा तूर आहे हा तुरा मोठा असतो, जास्त असतो, कमी पाण्यामध्ये येणारी तूर आहे, चांगली व्हरायटी आहे आणि शेतकरी बांधवांची आवडसुद्धा या व्हरायटीकडे आहे, कारण अर्ली आहे। आणि यावर्षी पावसाळा जो आहे हा कमी सांगेला आहे, अर्ली व्हरायटी आपण लागवड केली तर चांगला फायदा जो आहे तो आपण घेऊ शकतो, किंवा आपल्याकडे पाणी सोय असेल तर आपण मग चारूचा नाव त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा चारूचा विचार त्या ठिकाणी करू शकता। आणि आपल्याला रब्बी हंगामात काहीही करून जर रब्बी हंगामात आपल्याला दुसरं पीक घ्यायचं असेल तर मग आपण गोल्ड 100चा विचार त्या ठिकाणी करू शकता। हे एकरी चांगलं दमदार उत्पादनसुद्धा गोल्डचं शेतकरी बांधवांना घेतलेलं आहे, झुळबी वळणारी आहे आणि ब्रँचेस जे आहेत हे जास्त आहेत। दोन्ही व्हरायट्या लाल तुरीमध्येच आहे आणि दोन्ही व्हरायटीची लागवड आपण स्वतः शेतीमध्ये केली होती, आणि म्हणून शेतकरी बांधवांना चांगले व्हरायटी भेटायला पाहिजे हाच आपला त्या ठिकाणी प्रयत्न आहे। आणि आता उद्या परवा अजूनही आपल्या टॉप 5 व्हरायट्याच्या व्हिडिओ आपण त्या ठिकाणी करणार आहे। आता हे आपण लागवडसाठीच त्या ठिकाणी आणलेले होते। तुमची व्हरायटी कुठली होती मागच्या वर्षी आणि किती उत्पादन तुम्हाला झालेलं आहे कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे तुमची कमेंट देऊन बाकी शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी माहिती मिळेल की खरंच कोणती व्हरायटी चांगली असेल किंवा उत्पादन किती आलेलं आहे। अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, कारण आता रोजचे व्हिडिओ आपल्याला पेरणीपर्यंत रोज एक व्हिडिओ त्या ठिकाणी येत राहणार आहे। ते मग कापूस, तूर, ज्वारी, सोयाबीन, बीज प्रक्रिया, फवारणी व्यवस्थापन, सविस्तर माहिती कमी बजेटमध्ये कमी खर्चामध्ये, कारण सध्या प्रचंड भाव सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत।
या सर्वांमध्ये आपल्याला कमी खर्च कसा करता येईल, कमी खर्च करून शेती कशी करता येईल, हाच आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. आज आपण 2 व्हेरायटीची त्या ठिकाणी निवड केली होती. हे अंकुरची चारू येते आणि हे ग्रीन गोल्ड त्या ठिकाणी कंपनीची गोल्ड 100 आहे. ग्रीन गोल्डचं जबरदस्त त्या ठिकाणी वाण आहे आणि हे अंकुरची चारू आहे. दोन्ही व्हेरायट्या मार्केट गाजवणाऱ्या आहेत, ते सुद्धा कंटिन्युअसली. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतच, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. जय जवान जय किसान.